आज आपल्याला एकदम झटपट असं पापलेट फ्राय बनवायचं आहे। त्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। स्वच्छ धुतलेले इथं साफ केलेले 500 ग्रॅम पापलेट घेतलेले आहे। त्याच्यामध्येच आपल्याला ही पेस्ट टाकायची, सुके मसाले, एक लिंबाचा रस टाकायचे आणि हे सगळं आपल्याला या पापलेटला लावून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटं ठेवायचे। इथं गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे। तव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आणि 15 मिनिटानंतर हे पापलेट आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे। 5 मिनिटं एका साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि 5 मिनिट दुसऱ्या साईडने, असे आपल्याला 10 मिनिट हे पापलेट फ्राय करून घ्यायचे। पाहू शकता इथे एकदम छान असे इथं पापलेट तयार झालेले आहेत। एकदम छान होतात, जास्त वेळही लागत नाही आणि जास्त मसालेही लागत नाही। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब